गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. काल आपल्याकडे हॉलिडे होता, सुट्टी होती, परंतु काल US मार्केट मात्र चालू होतं आणि US मार्केटमध्ये एक इव्हेंट होता, तो म्हणजेच फेड चेअरमॅनची मीटिंग होती. तर मग मार्केटमध्ये त्यांच्या काल काय झालं ते पहिले जाणून घेऊ. त्यांच्या मार्केटमध्ये असं झालं की पहिल्यांदा मार्केट त्यांचं अगदी डाऊन सुरू झालं, रेडमध्येच ट्रेड करत होतं. परंतु जेव्हा फेड चेअरमॅनची मीटिंग सुरू झाली तेव्हा त्यांनी डोविश कमेंट करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की इथनं पुढं रेट हाईक्स होणार नाहीत. रेट कटबद्दल ते बोलले नाहीत, परंतु रेट हाईक्स होणार नाहीत हे त्यांनी सांगितलं. आणि तिथे मार्केट एकदम शूटअप झालं आणि त्यानंतर जेव्हा पुन्हा ते प्रॉफिट बुकिंगसाठी आलं तेव्हा जेवढा काही गेन झाला होता तेवढा एंटायर गेन त्यांनी पुन्हा कव्हरअप केला आणि मार्केट सो अँड सोच क्लोज झालं तिथे. म्हणजेच काय, तर तिथे मार्केट वर जायचा प्रयत्न करत आहे, परंतु सेलर्स ॲक्टिवेट होत आहेत. परंतु कालची जर कमेंट US फेड चेअरमॅनची पाहिली तर त्यांना असं वाटतंय की मार्केटनं आता स्टेबल राहावं आणि त्या दृष्टीनेच ते कमेंट करत होते, हे जाणवलं. आता जर आपण बाकी एशियन मार्केट्स पाहिले तर सगळे ग्रीनमध्येच आहेत ऑलमोस्ट, फार असं काही कोणी रेडमध्ये नाही आहे. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. आपलं मार्केट काल क्लोज होतं तरीसुद्धा एक गुड न्यूज सगळ्यांसाठी आलेली आहे, लोकल क्यू. तर तो म्हणजे GSTचं कलेक्शन एकदम हायेस्ट झालेलं आहे आणि याचा इम्पॅक्ट आज मार्केटवरती होऊ शकतो, विच इज पॉझिटिव्ह. याचं कारण म्हणजे जरी US मार्केटमध्ये खूप सारे चांगले चांगले स्टॉक जरी रेडमध्ये क्लोज असले, रेडमध्ये ट्रेड करत होते, तरीसुद्धा आपला HDFC बँकचा ADR, ICICI बँकचा ADR आणि इन्फोसिस ADR तीनही ग्रीनमध्ये पहिल्यापासूनच ट्रेड करत होते आणि क्लोजिंगसुद्धा त्यांनी ग्रीनमध्येच केलेलं आहे. त्यामुळे आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 40-50 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. त्यामुळे आजचं जे मार्केट आहे तर ते बाय ऑन डीपचं मार्केट राहणार आहे. इंट्राडेमध्ये कुठेही तुम्हाला डीप मिळाला तुम्ही बाय करू शकता, परंतु सेलिंगचा प्लॅन किंवा मग पुट बाईंगचा प्लॅन तुम्ही जोपर्यंत मेजर लेवल मार्केट ब्रेक करत नाही, भले बँक निफ्टी असो किंवा निफ्टी असो, डाऊन साईडला जोपर्यंत स्विंग ब्रेक करत नाही, फर्स्ट स्विंग जो प्रिव्हियस आहे तोपर्यंत तुम्ही अजिबात प्लॅन करू नका, कारण मार्केट ट्रॅप करू शकतं. तर मग आज जर आपण पाहिलं तर डाबरचे रिझल्ट येणार आहेत, त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा. आणि बाकी जर पाहिलं तर गव्हर्नमेंट स्टॉक्स फार चांगलं करू शकतात, मग ते बँकिंगचे स्टॉक्स असतील, त्यानंतर मग गव्हर्नमेंट कंपनीज असतील, कारण GST कलेक्शनमध्ये त्यांचाही वाटा फार मोठा आहे. त्यानंतर मग ऑटोचे सेल्स पण आलेले आहेत, विच इज व्हेरी गुड. म्हणजे सगळ्याच गोष्टी इंडियन मार्केटच्या बाजूनं आज तरी पॉझिटिव्ह आहेत आणि मार्केट आपल्या ऑल टाईम हायच्या ही जवळ आहे. मग आता पाहूयात की आज काय घडतं आहे. आज जर मार्केटनं पुन्हा तो स्विंग जो आहे जिथे मार्केट जाऊन आलं, तो जर स्विंग मार्केटनं ब्रेक केला हायर साईडला, तर मग पुन्हा एक अपसाईडला रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहू शकतं आजचं मार्केट. तर मग तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल असं मला वाटतं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.